रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आता दुपारच्या 12-1 वाजलेले आहेत आणि घरात किती भाज्या असल्या काय करायच्या नाही केलेल्या असल्या तरी पण माणसाला तेच खाऊन पण वाटतं वेगळं काहीतरी खावं. तर चला म्हणलं आपण हिरवी मिरचीचा ठेसा, लाल गाबळ्या मिरचीचा ठेसा किती वेळा केलेला आहे, खाल्लेला आहे. तर चला म्हणलं आज वेगळं काहीतरी चमचमीत खावं वाटलं. तर ह्या घरात बटाटे होते शिल्लक छोटे मोठे. तर चला म्हणलं आज आपण बटाट्याचा मस्तपैकी ठेसा करूच म्हणलं. त्याच्यासोबतच आज मस्त दुपारचं हलकं फुलकं जेवण करू. तर त्यासाठी ह्या छोटे छोटेसे असे बटाटे होते तर ते कट करून घेतलेले. आता मी 1-2 पाण्याने छानपैकी धुवून असे कोरडे करून घेणार आहे. बटाटे 2 पाण्यानं धुवून ह्या छानपैकी असे कोरडे केलेले. इकडं कढई ठेवलेली, तेल पण मस्त गरम झालेले. आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. तेल मस्त गरम झालेले. आता पूर्ण असे तळूनपैकी फ्राय झालेले असे बाकीचे पण करून घ्यायचे. पद्धतीने शेंगदाणे पण तळून घ्यायचे. पामंडळी एक छोटे 4-5 बटाटे घेतलेले, चांगले तळून घेतलेले. त्यासोबत छोटी वाटी शेंगदाणे पण तळून घेतलेले आणि भरपूर सारा गावरान लसूण टरकल न काढता तळून घेतलेले आणि 5-6 मिरच्या हिरव्या त्या पण अशा मस्त तळून घेतलेले. तर चला आता याचा ठेसा बनवायचा आपल्याला. ठेसा मी दगडी खलबत्त्यात करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटणार आहे ओबड. ओबड कुठल्याही जास्त बारीक नाही. आता हे काढून घेऊ. अशाच पद्धतीने ही मिरची हे थोडंसं कुटून घेऊ ओबड. ते मी थोडंसं जिरं पण घालणार आहे. ओबड झालं. हे पण काढून घ्यायचं. अशी कुटायची ओबड. त्यात मी मीठ घालणार आहे चवीनुसार. तिखट पण घालू शकता पण मी हिरवी मिरचीचा बनवणार आहे. असा ओबड करायचा ठेसा. आता हे बटाटे पण थोडेसे असे चुरा करून घेते थोडं आदर खलबत्त्यामध्ये. आता हे पूर्ण ओबड हे शेंगदाणे कूट, बटाटा, लसूण, हिरवी मिरची ओबड केली. आता हे काय करायचं सगळं एकत्र मिक्स करायचं. कलर येण्यासाठी हळद घालणार आहे, नाही घातली तर चालते. आता हे थोडंसं आदर याच्यातून थोडंसं असं आदर करून घ्यायचं. आला ठेसा तयार. असं पण खाऊ शकता पण ह्याला थोडासा मी जिऱ्याचा आणि लसणाचा तडका देणार आहे. आणखीन छान टेस्ट वाढते. आहे माझा लसण आहे हे पण मी लावलेला. तर याच्यातली मी थोडीशी पात घेणार आहे कारण बटाट्याचा ठेसा करायला ना तर त्याला थोडीशी फोडणीमध्ये मी पात टाकणार आहे. पातीनं काय होते चव खूप छान लागते येते ठेशाला. कोथिंबीर पण आहे तर कोथिंबीर पण मी घेणार आहे ठेशाला टाकण्यासाठी. हे पुदिना पण आहे मी लावलेला थोडासा कुंड्या. तर ह्या किती मस्त आलेला आहे. तर पुदिना पण थोडासा 2-4 पानं फोडणीसाठी घेणार आहे मी. हे सगळं नाही टाकलं तरी चालतंय पुदिना हे पण माझ्याकडे आहे. ह्या थोडासा पुदिना पण घेतलेला आहे. तर कांद्याची लसणाची पात, ताजी कोथिंबीर, पुदिना माझ्या टेरेस गार्डनवरती कुंड्यामध्ये लावलेलं ताजं एकदम गावरान बिना खताचं. तर चला तर मस्तपैकी बटाट्याचा ठेसा. कारण आपण कुठल्यानं खलबत्त्यात असा पण छान लागतो पण आता हे पात कोथिंबीर हे थोडंसं तडका मारला ना तर आणखीन टेस्ट वाढते. तर मंडळी आपल्याला बघा ना किती भाज्या असल्या तयार असल्या ना फ्रीजमध्ये असल्या तर काहीतरी आपलं वेगळं खायची इच्छा होते. तर आता दुपारची वेळ झालेली आहे तर म्हणलं चला थोडंसं हलकं फुलकंसं खावं. पण म्हणलं जाऊ दे तेच भाज्या चाल म्हणलं मस्त बटाट्याचा ठेसा बनवून त्याच्यासोबत थोडंसं इथं जे आपण फ्राय करून घेतले होते ना बटाटे त्याच्यातच आपण फोडणी करणार आहे. तर इकडं कोथिंबीर, पुदिना, कांद्याची पात, लसण, जिऱ्यात घातलेले तरी पण आता याचं थोडंसं फोडणी करायची तयार. त्यात मस्त तेल गरम झालेले आणि याच्यात लसण मी साल काढलेलं नाही झाले. मस्त लसण पण आपण तडकायसाठी टाकलेलं आहे. गावरान लसण सोलून घेतलेलं नाही बिलकुल. आता याच्यातच लसणाची पात टाकणार आहे.
त्यात थोडासा पुदिना घालणार आहे हिरवं. छान वस्त हलवून घेऊ छान. तर फोडणी झालेली. बटाट्यामध्ये झाला बटाट्याचा ठेचा तयार. तुम्ही पण अशा साध्या सोप्या पद्धतीनं करून पाहिजे, एकदम भारी टेस्टला असा छान लागते. आणि कसा वाटला आमचा छोटासा बटाट्याचा ठेचाचा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.